नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो बघा, सेक्शन ऑफिसरच्या वॅकन्सीज आहेत बघा मित्रांनो 76 आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या वॅकन्सीज आहेत 368. अशा टोटल 444 जागांकरता ही नोटिफिकेशन आलेली आहे बघा मित्रांनो. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, फक्त युनिव्हर्सिटी डिग्री, कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री तुम्हाला मागितलेली आहे या पदाकरता फॉर्म भरण्याकरता. आणि पे बघा मित्रांनो 47,600 ते 1,51,100 हे झाले सेक्शन ऑफिसर करता, आणि 44,900 ते 1,42,400 हे झाले असिस्टंट सेक्शन ऑफिसर करता. तर हे बघा मित्रांनो, ही पदे कोणत्या पदभरती करता आहे डिटेलमध्ये यामध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा, कंबाईंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस एक्झामिनेशन 2023 CASE 2023 यांच्यातर्फे ही नोटिफिकेशन आलेली आहे बघा मित्रांनो. 444 पदांकरता ही वॅकन्सीज आहेत. तर बघा मित्रांनो, 8 डिसेंबर 2023 पासून फॉर्म चालू झालेले आहेत व 12 जानेवारी 2024 पर्यंत ही लास्ट डेट आहे बघा मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्याकरता. आणि त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर फी भरण्याकरता लास्ट डेट ही 14 जानेवारी 2024 आहे. तर 12/1/2024 पर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावे बघा मित्रांनो. बाकी डिटेल या व्हिडिओत आपण बघणारच आहोत. तर साधारण त्यांनी एक्झाम डेट आहे ती फेब्रुवारी 2024 दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, पोस्ट आपण बघितलेल्याच आहेत. सेक्शन ऑफिसरच्या 76 पोस्ट आहेत. एज्युकेशन फक्त युनिव्हर्सिटीची डिग्री मागितलेली आणि एज लिमिट दिली आहे बघा मित्रांनो 33. आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या बघा मित्रांनो 368 वॅकन्सीज आहेत. आणि याला पण एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त जे आहे ती युनिव्हर्सिटीची डिग्रीज मागितलेली आहे. बाकी जे समांतर आरक्षणाअंतर्गत जे पोस्ट आहे बघा मित्रांनो, त्यांनी या टेबलमध्ये ते सांगितलं आहे की जे पोस्ट आहे ते समांतर आरक्षणाअंतर्गत कशा दिल्या आहेत तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यांनी बाकी डिटेल दिला आहे. फी पण दिले त्यांनी बघा मित्रांनो. अनरिझर्व्ड OBC आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये फी भरावी लागणार आहे. आणि वुमन, SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन, CSI डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यांना कोणतीच फी भरावी लागणार नाही बघा मित्रांनो. बाकी एज लिमिट त्यांनी आपण सांगितलं बघा, तर त्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. 5 वर्ष SC STला, 3 वर्ष OBCला. बाकी त्यांनी सांगितलेलं आहे की एज रिलॅक्सेशन किती राहणार आहे बघा मित्रांनो. आता बघा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिला त्यांनी. पेपर 1 राहणार आहे तुमचा, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन राहणार आहे. 150 मार्काकरता 2 तासाचा तुमचा पेपर होणार आहे. त्यामध्ये पण जनरल अवेअरनेसचे 100 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन राहणार आहेत बघा मित्रांनो. आणि 1 मार्क फॉर ईच विथ निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. 0.1/3ची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये 50 क्वेश्चन राहणार आहेत बघा मित्रांनो इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन या पदाकरता. त्यामध्ये पण 1/3चे निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर बघा, पेपर सेकंड होणार आहे जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग अँड मेंटल ॲबिलिटीमध्ये. त्यामध्ये 200 क्वेश्चन राहणार आहेत 200 मार्काकरता. 1/3चे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये पण दिलं आहे. त्यानंतर पेपर थर्ड बघा मित्रांनो, इंग्लिश हिंदी डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहणार आहे तुमचा. एसे, प्रेसियस, लेटर, ॲप्लिकेशन रायटिंग लिहायचं आहे 150 मार्काकरता. त्यानंतर इंटरव्ह्यू राहणार आहे. आणि नंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे. ती फक्त क्वालिफाईंग नेचर राहणार आहे तुमची. म्हणजे कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट कॅरिंग 100 मार्क, ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचर राहणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क पकडला जाणार नाही बघा मित्रांनो. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 विल बी कॉमन अँड कंपल्सरी फॉर ऑल दी पोस्ट त्यांनी सांगितलेलं आहे. सिलॅबस दिला बघा मित्रांनो तुम्हाला. पेपर 1चा सिलॅबस, पेपर 2चा सिलॅबस, पेपर 3चा सिलॅबस येथे त्यांनी डिटेलमध्ये दिला आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता बघा मित्रांनो. आणि तुम्ही या पूर्ण डिटेल बघू शकता. एक्झामिनेशन सेंटर पण दिलं आहे बघा मित्रांनो. स्टेज 1चे एक्झामिनेशन सेंटर दिले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सेंटर बघा मित्रांनो तुम्ही बघत असाल, नागपूर हे सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुणे हे सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये. 2 सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि स्टेज 2 करता पण त्यांनी सांगितलेलं आहे पुणे सेंटर राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो बघा, 444 वॅकन्सी करता पोस्ट आहे. 8 डिसेंबरपासून फॉर्म चालू झाले आहेत बघा मित्रांनो. आणि 12 जानेवारी 2024 ही शेवटची डेट आहे. वुमन कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट यांना कोणत्याच प्रकारची फी भरावी लागणार नाही. आणि बघा तुमचे पेपर होणार आहे साधारण फेब्रुवारी 2024
स्टेज 1चे पेपर तुमचे साधारण 2024मध्ये होणार आहे बघा मित्रांनो. तुमचे ॲडमिशन कार्ड आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट आहे त्यांना सगळ्यांना कॉल लेटर हे वेबसाईटवर अपलोड केले जातील. त्यानुसार नोटिफिकेशननुसार तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहेत जेव्हा परीक्षेची तारीख कन्फर्म केली जाईल तेव्हा. तर अशी अपडेट होती बघा मित्रांनो. या PDF ची लिंक तसेच ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्वांना ऑल द बेस्ट. अशाच व्हिडिओज करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.